नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KCC मॅथ क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत येत्या 6वीमधील मॅथमॅटिक्समधील दुसरा चॅप्टर, त्याचं नाव आहे अँगल्स. तर अँगल्सवर आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ अ लाईन फ्रॉम अ पॉईंट. वी हॅव टू ड्रॉ अ लाईन. एक लाईन काढून घ्यायची असे आपल्याला एका साईडला, त्याला एक बाण द्यायची. इथं हा पॉईंट आहे आपला. द अँगल बिटवीन द स्टिक्स इज कॉल्ड अ झिरो अँगल. आता याला झिरो अँगल का म्हणतात? तर ह्याचा हे लाईन जे आहे, हे लाईनच्या आतमध्ये कोणताही अँगल तयार होत नाही. अँगल तयार होण्यासाठी त्याला स्पेस लागते, म्हणून या अँगलला झिरो अँगल असं म्हणतात. हे कोणतं आहे? झिरो अँगल. दुसरा प्रकार आहे त्यामध्ये राईट अँगल. राईट अँगलच्या पहिले आपण ॲक्यूट अँगल पाहूया. ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगलची डेफिनेशन आहे, द अँगल फॉर्मड इन अ फिगर बी, द अँगल ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 90 डिग्री. हा अँगल 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा लहान आहे, म्हणून या अँगलला ॲक्यूट अँगल असं म्हणतात. याला मराठीमध्ये लघुकोन असं म्हणतात. एक आपण एक छोटासा अँगल काढू तिथं. स्केल घेऊन तुम्ही स्केलचा वापर करा. सगळ्यांनी स्केलचा वापर करून आपण अँगल काढायचा. या अँगलला म्हणायचं ॲक्यूट अँगल. या अँगलची डेफिनेशन काय? द अँगल ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 90 डिग्री, दॅट अँगल इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. नेक्स्ट अँगल आहे राईट अँगल. राईट अँगल. राईट अँगलची डेफिनेशन काय? an angle of 90 degree that is a fixed. This angle is called a right angle. The angle having the measure 90 degree, that angle is called a right angle. Right angle is fixed, not less than 90, not greater than 90. That angle is called a right angle. मराठीमध्ये आपण त्याला काटकोन अँगल असं म्हणतो. त्यानंतरचा प्रकार आहे ऑब्टूस अँगल. चौथा प्रकार कोणता आहे? ऑब्टूस अँगल. OBTUSE. याला मराठीमध्ये विशाल कोन असं म्हणतात. ऑब्टूस अँगल. तर ऑब्टूस अँगलची डेफिनेशन काय? ॲन अँगल ग्रेटर दॅन 90 बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड अन ऑब्टूस अँगल. ग्रेटर दॅन, आता 90 डिग्री आहे, 90 डिग्रीपेक्षा मोठं पण 180 पेक्षा लहान अशा असणाऱ्या कोणाला आपण विशाल कोन असं म्हणतो, आणि त्यालाच इंग्लिशमधून आपण सेमीमधून आपण त्याला ऑब्टूस अँगल असं म्हणतो. ऑब्टूस अँगल काढून घेऊया आपण इथे एक. हे झाला ऑब्टूस अँगल. हा किती आहे? 90पेक्षा मोठा आहे, 120 आहे समजा. त्याला ऑब्टूस अँगल असं म्हणायचं. नेक्स्ट अँगल स्ट्रेट अँगल. नेक्स्ट कोणतं बघायचं आपल्याला? स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल त्याला आपण मराठीमध्ये सरळ कोन असं म्हणतो. स्ट्रेट अँगल. स्ट्रेट एखादी लाईन काढायची, एक रेषा.
the angle between this line म्हणजे from this 0 to 180, that angle is called a straight angle and that measure of that angle is 180 degree. सरळ कोणाचे माप किती असते 180 अंश. त्यानंतर आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स त्याला आपण मराठीमध्ये परावर्तित कोन असं म्हणतो. रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल हा स्ट्रेट अँगल पासून वळत घेतो. हे झाला स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल पासून ह्या पॉइंट पासून आपण याला जेव्हा इकडे फिरवतो असं इकडे खालच्या साईडला हा याला म्हणायचं आपण स्ट्रेट अँगल. इकडची लाईन कट करून इरेज दिस लाईन and we have to consider this from this point to this, that angle is called a reflex angle. Next angle is complete angle. Complete angle आपण पूर्ण कोन असं म्हणतो. complete angle means one circle, we have to draw a circle and from that point we have to draw a line. This angle start from this round and this becomes to that original point. So that angle is called a complete angle and measure of this angle is 360 degree. Measure of reflex angle is that angle. A reflex angle is a greater than 180 and less than 360. 180 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा मोठा 360 पेक्षा लहान. अशा प्रकारे अँगलचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2 मेजर ऑफ द अँगल अँड टाईप ऑफ द अँगल हे सोडून घेऊया. धन्यवाद.